ठिकाणी धावतो परंतु चेंडू जातो सरळ आउट ऑफ द पार्क. 6 धावा. पहिल्या चेंडूत येल्ला हा प्रहार आपल्या प्रहारामध्ये 6 धावांसाठी सुमित मिसाळ याच्यावरती केलेला आक्रमण आकाश पांडे आपण पाहतो स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा दर्जेदार खेळाचं प्रदर्शन आजच्या दिवसामध्ये त्याने दाखवलं. आता घेऊन काढला चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने जातोय आणि त्याच क्षेत्रामध्ये बॅक टू बॅक परंतु हा येतो चौकार. पहिल्या चेंडू त्याला तो षटकार. 10 धावा 2 षटकांच्या समाप्ती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. षटकार तर बॅक टू बॅक 2 षटकार येतात. सुमित मिसाळ त्या ठिकाणी फलक गोलंदाजी मागे पुन्हा एकदा सज्ज होतोय. आता मात्र चेंडू यष्टीच्या बाहेर जातोय. पंच त्या ठिकाणी नोचा इशारा देत आहेत. वाईट +1 तब्बल 14 रन्स या ठिकाणी येताना पाहायला मिळतात. अजय उपाध्याय त्यांना आपण पाहू शकाल फ्रेम मध्ये सलामीच्या रूपाने येताना पाहायला मिळतात आकाश पांडे यांच्या जोडीला. आता मात्र मोठा फटका मारण्याचा चेंडू मात्र हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू जवळ येतोय. झेल घेण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल मात्र घेतला जातोय आणि नो चेंडू होता त्या कारणास्तव आपण पाहतोय फ्री हिट. फ्री हिटचा इशारा होता आणि त्या कारणास्तव मात्र आपण पाहतोय हा गडीबाद नसणार आहे. मात्र एक धाव घेतली जाते. सिंगल धावेने पुन्हा एकदा धावफलक गती प्राप्त होता. संदर्भामध्ये 16 धावांमध्ये पुन्हा एकदा सुमित मिसाळ वर्सेस आकाश पांडे असं चित्र. आता सुरेखपणे घेऊन काढला चेंडू आपण पाहतोय एकावच्या क्षेत्रामध्ये क्षेत्र त्या ठिकाणी दीप वरून येत असताना पाहायला मिळतं परंतु एक धाव कंप्लीट. दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी पूर्ण केली जाते. डायरेक्ट हिट त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न परंतु असफल प्रयत्न असेल. आता दुसऱ्या घेऊन काढला चेंडू रिवर्सचा फटका. चेंडू सरळ जातोय पॉइंट बंटर लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकाल. आकाश पांडेच्या बॅट मधून सेमीफायनलचा सामना त्याने रंगवला होता. तत्पूर्वी झालेल्या 2 सामने त्याने रंगवले आणि तदनंतर आता मात्र या फायनलच्या महामुकाबल्यामध्ये सुद्धा आपल्या बहरदार फलंदाजीचा नजारा पेश करतो या चंदन सरच्या ऐतिहासिक मैदानात. आकाश पांडे आणि अजय उपाध्याय ही जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. आता आपण पाहतोय 22 धाव स्कोर पाहायला मिळतात. आता मोठा फटका मारण्याचा प्रयत्न हळूवार पद्धत चेंडू गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतात आणि सिंगल धाव या ठिकाणी येताना पाहायला मिळते. पहिल्या षटकाची समाप्ती 23 धाव स्कोरबोर्ड होती पाहायला मिळतात. 5 चेंडू आणि 19 धावा आतापर्यंत आकाश पांडेच्या बॅट मधून येत आहेत. शेवटचं षटक असणार आहे. अजूनही 6 चेंडू खेळ शिल्लक आहे. चला घाई करायची आहे. आता तर मोठा फटका मारण्यात चेंडू मात्र हवेमध्ये चेंडू जातो सर सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. मॅग्निफिसंट स्ट्रोक बाय आकाश पांडे. आता तर पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू मात्र त्या रिव्हर्सच्या माध्यमातून खेळातून चेंडू सरळ जातोय. 1 बाउन्स सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. फटकेबाजी केली जाते मैदानाच्या 4ही बाजूने. आपण पाहतोय फायनलचा महामुकाबला आहे परंतु लढत काहीशी एकतर्फी होते का हा प्रश्न आहे. कारण एका बाजूला आपण पाहतोय मंदनगड मर्यादित संघ गावटूगावच्या माध्यमातून पुढे येताना पाहायला मिळाला तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो ओपन च्या माध्यमातून पुढे येणार आजच्या दिवसातील सर्वोत्तम संघ म्हणून ज्याकडे पाहतो असं नचिकेत 11 हा संघ पाहायला मध्ये. आता मात्र काय झालं तर चेंडू सरळ जातोय. यष्ट्यांचा वेध घेणारा क्लीन बॉलच्या रूपाने मागे परतावा होते आकाश पांडे यांची खेळी संपुष्टात. नक्कीच या विकेटसाठी टाळ्या होणं गरजेचे आहेत कारण महत्वाचा घडी आहे आणि तो मात्र या ठिकाणी बाद केला जातोय.
तीन चेंडूचा खेळ झाला, 33 धावा स्कोरबोर्ड इथे पाहायला मिळतं. अजून 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र हवेमध्ये दलाची टापे घेऊन चेंडूचा जातोय स्लिपच्या हातामध्ये आणि त्या ठिकाणी राहुल सोनी माघारी पडताना पाहायला मिळतो. विकेटचं पतन. अजूनही दोन्ही चेंडूचा खेळ शिल्लक असेल. नवीन फलंदाज मध्ये दिशेने जात असताना मुकुल सोनार आपल्याला पाहायला मिळत आहे. तर गोलंदाजी मार्गवर आपण पाहतोय अरविंद. रिवर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र फलंदाजाने बॅटवरती घेतला गेला, परंतु एकच धाव या चेंडूवरती येईल यामध्ये शंका नाही. एका धाव्याने धावफलक पुढे जात असताना पाहतो 34 धावांवरती शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. या ठिकाणी अरविंद जो षटक आपण पाहतो तर 11 धावा 5 चेंडूमध्ये खर्च केल्यात. शेवटचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू त्या ठिकाणी आपण पाहू शकाल बाईकच्या रूपाने येतोय का, कारण क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावत असताना चेंडू जाते 1 2 3 4 4 धावा. चौकार येतोय. 38 धावा स्कोरबोर्ड इथे पाहायला मिळतात. 39 धावांची गरज असणार आहे आणि 12 चेंडूंचा या ठिकाणी सामना करावा लागेल. चला विनंती आहे त्वरित मैदानाच्या बाहेर यायचंय. फ्रेंड्स 11 आपले 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. नचिकेत 11 त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. ग्रँड फिनालचा महामुकाबला या ठिकाणी अंधार होण्या अगोदर आपल्याला संपवायचा आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. नचिकेत 11 वर्धमान चॅलेंजर दुसरी ग्रुप आयोजित श्री प्रवीण का पुरस्कृत चॅलेंजर चषक 2020 ही स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला जोडले गेले आजच्या दिवसामध्ये, कालच्या दिवसामध्ये त्यांचं हार्दिक असं स्वागत, खूप खूप आभार व्यक्त करतोय. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला जोडले त्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तसंच या स्पर्धेसाठी ज्या 24 संघांचा समावेश लाभला त्या 24 संघाचा पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो. ग्रँड फिनालेची ही सेकंड इनिंग आपण पाहतोय. पहिला चेंडू केल्यानंतर मात्र घेऊन काढला, चेंडू सरळ जातोय ऑफ साईडला, त्या क्षेत्ररक्षक येतोय दूरवरून, परंतु चेंडू जातो त्या ठिकाणी 2 धावांसाठी. चार धावा त्या ठिकाणी येताना पालमध्ये 2 चेंडूचा खेळ झालाय. आपण पाहतो गोलंदाजी मार्ग पण निखिल आहे. खूप चांगल्या प्रकारचा खेळ या ठिकाणी दर्शवला जातोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र हवेमध्ये आहे. स्वतःच्याच फलंदाजीमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न होतोय आणि झेल घेतला जात असताना पहिला विकेट तंबूच्या असले जाताना पाहायला मिळतोय.
सर्वप्रथम खेळ काढला चेंडू ऑन साईडला सिंगल धाव त्या ठिकाणी घेतली जाते. एका धावेने स्ट्राईक रोटेट केली जाते. आपण पाहतोय शैलेश करावडे यांच्या ऑल इंडिया रेडियो खुशामदीद अकनून वक्त दरहिन साते शशो 6.5 असल बराबर आता स्ट्राईकमध्ये खेळ काढला चेंडू आपण पाहतोय शैलेश करावडेला बीट करत असताना पहिल्या षटकाची आय थिंक या ठिकाणी पहिल्या षटकी समाप्ती होते आणि धावांचा जर विचार करायचा झाला आतापर्यंत 6 धावा स्कोरबोर्डवरती लागवल्या जातात. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 6 चेंडूंमध्ये एकंदर धावांची गरज असणार आहे. अभिषेक त्यानंतर सर्वप्रथम खेळ काढला चेंडू आपण पाहतोय त्या ठिकाणी विकेटचं पतन त्या ठिकाणी होताना पाहायला मिळते. सदर आजम नरेंद्र मोदी में गोयत के गुस्तरिश व तफावत मोदी दर बरनामियश बेवसीले मन की बात बेवसीले ऑल इंडिया रेडियो आज मर्दूम त्यानंतर सुरेखपणे खेळून काढला चेंडू आपण पाहतोय त्या ठिकाणी खेळून गेला जातोय. एक धाव अर्जित केली जाते. शेवटचा क्षण आहे मग औपचारिकता शिल्लक असेल या सामन्यामध्ये. फरदा शहर अहमदाबाद व आगरे बराए अंजाम दादने अमरजाकी फजीलाई मरकज में किशावरदान व इनक तफसीले अखबार हिंद गुफ्ते अस्त के तनव्वुए हिंद हर कसी व हर शहरवंदान बैक इससे गुरूर व इफ्तिखार कुर्म कुनत वही सहम कारश दर किस्मती शस्तो दोमीन बरनामे बेउनवाने मन की बात बेवसीले ऑल इंडिया रेडियो इमरोज सूब गुफ्त के हजीने व गुना गुने मिल्लत यक मनबे इल्हाम बर इतिबा मुबाशर मुसाफिरत अखीरश बेहुनर हाथ दर पायतख्त मिली गुफ्त इन हजीने किश्वर जुदागाने कल्तूर सुन्नता ग़िज़ाहा व मुलायमत एहसासात मुनकिस मिकुना सुन्नती सनाए दस्ती व पालीहा ज़रूर खाए मौसफ़ी नुमाइंदगी शुदे भी नज़ीर मोदी गुफ्त के शनीदन बे दिव्यांग जनान तक हुनर अशा प्रकारे विजय संपादन करतोय नचिकेत 11 विरार हा संघ. विजय संघाचं खूप खूप अभिनंदन. तसेच पराभूत संघ आपण खूप चांगल्या प्रकारे कालचा खेळ दाखवलात परंतु शेवटच्या क्षणी या ठिकाणी निराशा द्यावी लागते आणि उपविजेते पदावरती नाव कोरलं जातं या ठिकाणी फ्रेंड्स या संघाचं. विनंती आहे दोन्ही संघांना त्वरित या ठिकाणी संभाजी कक्षासमोर यायचं. बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमात थोड्याच वेळात लगेच सुरुवात केली जाणार आहे. मोदी गुफ्त के कूदकान व जवानान बदौल फजायंदे इलावे अमीर